नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती 2023 मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की लिस्ट या आलेल्या आहे। पण आज आपण तुमच्या कास्टचा कट ऑफ किती जाणार आहे, मेरिट लिस्ट कितीवर क्लोज होणार आहे, तुमच्या कास्टनुसार तुमच्या सर्व मार्कनुसार आपण सर्व काही जागा आणि तुमचा मार्कचा सर्व कॅल्क्युलेशन करून विद्यार्थी मित्रांनो आपण कट ऑफ काढलेला आहे आणि जवळपास 99% हाच कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळणार आहे निवड यादीमध्ये जेव्हा फायनल मेरिट लिस्ट लागेल तेव्हा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता आपण मेरिट चेक करूया। तर पहा, हा जो मेरिट आपण घेऊन आलेला आहे तो नाशिक वनवृत्तातील घेऊन आलेलो आहे आणि इथे फक्त 3 कास्टसाठी जागा होत्या। पहिली कास्ट आहे SBC, दुसरी आहे ST आणि तिसरी आहे SC। आता बघा, आपण जो परफेक्ट सांगणार आहे, जो पक्का सांगणार आहे ते 2 कास्टचा। आता 2 कास्ट कोणत्या, तर एक आहे SBC, दुसरी आहे SC। STचा का नाही सांगणार आहे, कारण की त्यांनी पेसा आणि नॉन पेसा असे वेगवेगळे मार्क जाहीर केलेले नाही आहे। तरी पण एक अंदाज आपण तुम्हाला या सुद्धा कास्टचा सांगणार आहे। पण पहिल्यांदा आपण SBC आणि SCचा कट ऑफ सांगूया। तर पहा, SBCला इथे 1 जागा आहे आणि इथे 146 वर कट ऑफ जाणार आहे। 100% इथे 146 वर कट ऑफ जाणार आहे। त्यानंतर बघा, SCला पुरुष म्हणजे सर्वसाधारण 154 जाणार आहे, ठीक आहे। आणि महिलांचा जो कट ऑफ जाणार आहे तो 144 जाणार आहे, ठीक आहे। इथे ओपनला जागा नाही आहे, तर एक बाब लक्षात ठेवा, नाहीतर कमेंट करा की ओपनला सांगितलेलं नाही तुम्ही। तर ओपनला जागा नाही आहे, इथे फक्त 3 कास्टला जागा आहे। आणि इथे STला पेसा आणि नॉन पेसा पकडून सर्वसाधारण 13 जागा आहे आणि महिलांसाठी 22 जागा आहे। तर बघा, इथे आपण ऑल ओव्हर टॉप टू बॉटममध्ये जर कट ऑफ काढायला गेलो तर 152 वर लागू शकते आणि 22 महिला उमेदवार आहेत तर 136। पण नॉन पेसा आणि पेसा जर वेगवेगळा केला तर महिलांचा जो कट ऑफ आहे तो 20 ते 15 मार्क कमी लागू शकते। म्हणजे 136 मधून जर तुम्ही 15 किंवा 20 वजा केले तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा 110 ते 106च्या दरम्यान महिलांचा येऊ शकतो आणि पुरुषांचा पेसा क्षेत्रामध्ये 15 ते 12 मार्क जर कमी केला तर तेवढा येऊ शकते। तर तुम्हाला पुन्हा एक सूचना सांगतो विद्यार्थी मित्रांनो, हा जो आपण कट ऑफ काढला हा एक अंदाज आहे। ऑफिशियल निवड यादी यायची आहे, ती आली की नवीन एक आपला व्हिडिओ येईल विद्यार्थी मित्रांनो। पण जवळपास हा 99% इतकाच लागण्याची शक्यता आहे। बदल होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो, कारण की समांतर आरक्षण जे आपण याच्यामध्ये मार्क पकडले नाही आहे आणि बाकी काहीच पकडले नाही, फक्त सर्वसाधारण आणि महिलांचाच पकडलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। पण कट ऑफमध्ये नक्कीच कमी जास्त होऊ शकते, म्हणूनच आपण 99% सांगितलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, निवड यादी ही आलेली नाही आहे, फक्त आपण हा अंदाज काढलेला आहे विद्यार्थ्यांच्या मागणीवरून। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच। काही शंका असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। धन्यवाद।